मराठवाड्यात 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यात 465 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 109, बीडमध्ये 95 अशा आत्महत्या झाल्या। 215 प्रकरणं मदतीसाठी पात्र ठरली असून 26 अपात्र आहेत। 222 प्रकरणं अद्याप चौकशी आणि निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्यानं संबंधित कुटुंबांना मदत मिळायला विलंब होतो आहे। सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, दुर्दैवानं अनेक वर्षांपासून सरकार बदलली तरी सुद्धा मराठवाड्याच्या मागचं शेतकरी आत्महत्यांचं संकट काही टळत नाहीये। आता ही नवीन आकडेवारी समोर येते। 222 जण अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। काय नेमकं चाललंय? प्रशासकीय गुंता आहे का इच्छा नाहीये मदत करायची? काय चाललंय? सर, आपण पाहिलं तर गेली अनेक दशकं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मराठवाड्यामध्ये सातत्याने आत्महत्या घडत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत आणि यामध्ये कुठेतरी खंड पडेल असं वाटत असतानाच पुन्हा ती आकडे वधारतात अशी ही आत्तापर्यंतची परिस्थिती आहे। सरकारने एकीकडे कर्जमुक्ती जाहीर केली होती, त्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी आता या आत्महत्यांचं सत्र थांबेल, मात्र तो थांबताना दिसत नाहीये। जर आपण आकडेवारी पाहिली तर पुन्हा मोठ्या प्रमाणात 400 पेक्षा अधिक जे मराठवाड्यामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे। एकंदरीत आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये सहसा जो वातावरणाचा जो पॅटर्न आहे पावसाचा तो बदललेला आहे। कधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, अतिवृष्टी होते, तर कधी कोरडा दुष्काळ पडतो, अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे हातातोंडाशी आलेला जो पीक आहे हा शेतकऱ्यांचा वाया जातोय। परिणामी जर आपण पाहिलं तर इथे जो प्रशासन आहे, प्रशासनाची देखील अनास्था कुठेतरी आपल्याला दिसून येते, कारण की शेतकऱ्यांपर्यंत थेट सरकार जरी करत असलं मात्र इथला जो यंत्रणा आहे ती यंत्रणा पोहोचते की नाही या पद्धतीचा एक प्रश्न निर्माण झालेला। कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना असतात त्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांपर्यंत ती जेवढ्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाही। परिणामी अशा नुकसानीमुळे शेतकरी हतबल होतो। आता जर आपण पाहिलं मागची काही पीक विम्याची आकडेवारी 120 कोटी रुपयाचा प्रीमियम भरला गेला, मात्र त्यामध्ये केवळ 8 कोटी रुपयाच फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळाली होती। तर आपण पाहू शकतो किती मोठा हा गॅप आहे। अशाच पद्धतीची ज्या सरकारी यंत्रणा आहे त्यामुळे कुठेतरी शेतकरी हतबल होत चाललेला आहे। एकीकडे सरकार देते मात्र खालची जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे काम करते का नाही असा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे सातत्याने जे मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या आहे ते वाढत चाललेले आहे। आज देखील आपण पाहिलं तर जवळपास 450च्या जवळपास आत्महत्या झालेल्या आहे। याला कुठेतरी लगाम लागण्यासाठी प्रशासनाने आता वेगळे काही उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। धन्यवाद सचिन जी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।